नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनुज पाडे एमपीएससी नेव्हिगेटर प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण राज्याच्या पूर्व परीक्षा 2023चा इकॉनॉमिकचा पेपर डिस्कस करणार आहोत. इकॉनॉमिकचे जे 15 क्वेश्चन्स आले होते त्या रिलेटेड डिस्कस करणार आहोत. आपली 1 डिसेंबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल 2024ची आणि येणारी कंबाईंड परीक्षा, यासाठी तुम्हाला एक अप्रोच भेटू शकतो की कोणत्या घटकावर तुम्हाला फोकस करायचा आहे. सो स्टार्ट करूयात आपले आजचे पहिले क्वेश्चन. बघा, 46 नंबर जर तुमच्याकडे ए सेट असेल तर 46 नंबरपासून तुम्ही बघू शकता. पहिलं होतं की खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग आहे. म्हणजे लँड रिफॉर्म संबंधी होता. लँड रिफॉर्म महत्वाचा टॉपिक आहे. लँड रिफॉर्म तुम्हाला चांगला करायचा आहे. पॉलिसी इंटरव्हेन्शन इज अ पार्ट ऑफ लँड रिफॉर्म. ओके, लँड रिफॉर्म मध्ये काय काय गोष्टी येतात याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन येतात दरवर्षी. लँड रिफॉर्म टॉपिक चांगला करा. त्यामध्ये बघा, मध्यस्थांचे निर्मूलन बरोबर आहे, इंटरमिडिएटरी निर्मूलन, कुळ पद्धती सुधारणा हे पण बरोबर येतं, जमीन धारणाच्या कमाल मर्यादेवर निश्चित हे पण येतं, आणि भूधारकांचे एकत्रीकरण. बघा, आपल्याकडे काय होतं 1950च्या पूर्वी, स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडे काय होतं, खूप सारी जमीनदारी सिस्टीम होती किंवा रयतवारी महालवारी सिस्टीम होती. यावेळेस ब्रिटिशांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात एक्सप्लॉटेशन केलं. मग आपण काय केलं, तर खूप सारे जमीनदार आले होते. म्हणजे मध्यस्थ कसे, म्हणजे समजा इकडे गव्हर्नमेंट असेल जे तुमच्याकडून टॅक्स घेत आहे, आणि इकडे जमीनदार होते जे मध्यस्थ होते, आणि इकडे सामान्य शेतकरी होता. तर काय करायचं, इकडे जर का तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा तर तुम्हाला जमीनदार द्यायचे नाही, जमीनदार मग गव्हर्नमेंटला पाहिजे. तर खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात एक्सप्लॉटेशन व्हायचं या सामान्य शेतकऱ्याचं. मग आपल्याला काय करायचं होतं, त्यांना रिमूव्ह करायचं होतं. या जमीनदारांना रिमूव्ह केलं म्हणजे आपण डायरेक्टली टॅक्स कोणा देऊ शकतो, गव्हर्नमेंटला. सेकंड होती की कुळ पद्धतीमध्ये सुधारणा, म्हणजे टेनन्सी रिफॉर्म करा. खूप सारे लोकांकडे स्वतःची शेती नसल्या ते काय टिनड म्हणून काम करायचे. मग त्यांच्याकडून पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं एक्सप्लॉटेशन व्हायचं. मग कसेल त्याला जमीन, तुम्ही शब्द ऐकला असेल, तर त्या पद्धतीने सुधारणा करायची होती. जमीनधारकाची कमाल मर्यादा निश्चित करा. म्हणजे काय, आता माहिती का, अरे समजा हा एक खूप धनवान व्यक्ती आहे ना, त्याच्याकडे खूप हजारो एकर जमीन असायची. ओके, आणि एक सामान्य व्यक्ती असला ना, त्याच्याकडे एखादा एकर जमीन असणार आहे, आणि काही काही लोकांकडे जमीन नाही. मग जर तेवढे हजारो एकर जमीन एकाकडे आहे, तर आपण काय करायचं, लँड रिफॉर्म मध्ये आपल्याला याला सेग्रिगेट करायचं, याला की भाई तुम्ही एवढा एक पर्टिक्युलर मर्यादा निश्चित केली की एक व्यक्ती मॅक्झिमम एवढे लँड काय करू शकतो, ओनरशिप करू शकतो. तर जमीन धारकाची कमाल मर्यादा पण निश्चित केली होती. आणि भूधारकांचे एकत्रीकरण, आता हा पण काय पॉईंट आहे की खूप सारे ना लँड छोट्या छोट्या असतात, राईट आहे. मग तुम्हाला जर का मॅन्युफॅक्चरिंग काय करायचं किंवा तुम्हाला मशीन वापरायची, ते शक्य नसतं. मग ज्यावेळेस आपण याला सगळ्याला कन्सॉलिडेट करू, यांना जोडून देऊ एकमेकांशी, तर तुम्ही काय करू शकता, कन्सॉलिडेटेड लँडवर चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करू शकता छोट्या छोट्या भूमी. तर भूधारकांचे एकत्रीकरण हे सगळ्या लँड रिफॉर्मचा पार्ट होता, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता आपण थोडक्यात बघू. बघा, स्वातंत्र्यपूर्वी देशात 3 प्रमुख प्रकारच्या जमीनदारी कार्यप्रणाली होत्या: जमीनदारी, रयतवारी, महालवारी. कॉर्नवॉलिस जे होते त्यांनी आपल्याकडे जमीनदारीवाली सिस्टीम, तुम्हाला हे थोडं परिचयाचं असेल. रयतवारी सिस्टीम आली होती अलेक्झांडर रीड आणि थॉमस मनरो, 1819 ची गोष्ट आहे. हे 1793 मध्ये जमीनदारी सिस्टीम आली होती. आणि महालवारी सिस्टीम होतं हॉट मॅकेन्झी यांचे रिलेटेड 1822 मध्ये. आणि लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी अवधमध्ये पण ही प्रणाली लोकप्रिय केली होती. ही होती महालवारी पद्धत. एरिया तुम्हाला विचारलं, जमीनदारी पद्धतीचा एरिया विचारलं तर वेस्ट बेंगॉल, बिहार, ओडिसा, युपी, मध्य प्रदेश, म्हणजे नॉर्मली आपण नॉर्थ ईस्ट किंवा युपी बिहारचा जो एरिया तो होता, आणि ओडिसा संबंधी. रयतवारी ही महाराष्ट्रामध्ये होती. रयतवारी तुम्हाला परिचयाचा असेल, बेरार प्रोव्हिन्स असेल, कुर्ग, आसाम, ईस्ट पंजाब, तामिळनाडूमध्ये पण होती. आणि महालवारी पद्धत युपी, बिहार, अवध या ठिकाणी होती. ओके, जमीनदारी पद्धतीमध्ये वार्षिक महसूल होता, म्हणजे 10% स्वतः ठेवायचा, आणि 10/11 पार्ट जो होता तो गव्हर्नमेंटला द्यावा लागायचा. जमीनदारी पद्धतीमुळे एक असा लॉयल क्लास क्रिएट झाला, जो ब्रिटिशांना काय होतं, लॉयल होता, की बाबा काही उठाव झाले तर आम्ही ब्रिटिशांना सपोर्ट करणार आहे. म्हणून जमीनदारी सिस्टीम, कॉर्नवॉलिस, रयतवारी सिस्टीम आणि महालवारी सिस्टीम, एवढं लक्षात असू द्या. या सगळ्या प्रणाली जी होत्या ना, खूप एक्सप्लॉटेटिव्ह होत्या. म्हणून तुम्ही खूप सारे सत्याग्रह बघितले असेल, नील सत्याग्रह असेल किंवा बाकी सत्याग्रह असेल. त्याचं कारण हेच होतं की शेतकऱ्यांचं खूप जास्त एक्सप्लॉटेशन होत होतं. तुम्हाला माहिती आहे का, शेती हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? आज तुम्हाला माहिती आहे, शेती किंवा कृषी हा विषय आता आपण राज्य सूचीमध्ये टाकलाय, पण कृषीवर आपण टॅक्स नाही लावतो. तुम्हाला माहिती आहे, ऍग्रिकल्चरवर टॅक्स नाही लावला भारतात, का? कारण की ऑलरेडी खूप ब्रिटिशांच्या काळात आपल्या शेतकऱ्यांचं खूप जास्त एक्सप्लॉटेशन झालेलं आहे, आणि म्हणून आज आपण टॅक्स ठेवलंय. पण जर उद्याला जर का एखाद्या राज्याला वाटलं, कोणत्या राज्याला वाटलं की कृषीवर राज्य टॅक्स लावायचा आहे, तर कृषीवर टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यांना आहे, केंद्रांना नाही. एवढं लक्षात ठेवा. ओके, तर कृषी हा राज्याचा आहे. सो मध्यस्थांचे उच्चाटन, भाडे करार सुधारणा करणे, टेनंट वगैरे, जमीनधारकांना कमाल मर्यादा निश्चित करणे, आणि जमीनधारकाचे कन्सॉलिडेशन करणे, हे सगळं येतं लँड रिफॉर्म मध्ये. तुम्हाला काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तर पहिलं जेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असाल तर लँड रिफॉर्म हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. अन्नपूर्णा योजना है ना, गव्हर्नमेंट स्कीम बद्दल क्वेश्चन येतो. अन्नपूर्णा योजना लाभार्थी कोण, म्हणजे एखादी योजना तुम्ही करत असाल ना, तर खूप जास्त डिटेलमध्ये जाऊ नका.
त्याचं लॉन्च डेट तुम्हाला माहित पाहिजे आणि त्याचे लाभार्थी कोण आहे आणि कोणती मिनिस्ट्री असते, ह्या 3-4 गोष्टी जरी केल्या तरी इनफ आहे. अन्नपूर्णा योजना कोणासाठी आहे? बघा, शाळेतील मुलं, प्रासंगिक कामगार किंवा निवृत्ती सैनिक. तर खरं तर आहे ना, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजनेखालील नाही असे ज्येष्ठ नागरिक, म्हणजे सिनियर सिटीजन हु आर नॉट अंडर द नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम. ओके, आपल्याकडे ना नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे. नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम मध्ये काही काही ओल्ड आहे जे कव्हर होत नाही. तर जे नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम मध्ये कव्हर होत नाही त्यांच्यासाठी आपण अन्नपूर्णा योजना काय केली होती, एप्रिल 2000 मध्ये सुरू केली होती. मग या योजनेअंतर्गत काय होतं, 10 kg अन्नधान्य त्यांना दिलं जातं महिन्याला फ्री ऑफ कॉस्ट. सो कळतंय का? सो मेनली काय असतं, विकर सेक्शनचे असतात, म्हणजे महिला असेल किंवा मायनॉरिटी असेल, चाइल्ड असेल, वृद्ध असेल, या संबंधित योजना राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये येतात. सो तेवढं तरी सेक्शन तुम्ही करा. ओके, बघा, अन्नपूर्णा योजना 1 एप्रिल 2000 मध्ये आलेली अन्नपूर्णा योजना. काय होतं की जे वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनामध्ये ज्यांना लाभ नाही भेटला आहे ना, नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम मध्ये ज्यांना लाभ नाही भेटला त्यांच्यासाठी कोणती होती, अन्नपूर्णा योजना होती. केव्हा आलेली आहे? 2000 मध्ये आली. केव्हा आली? 2000 मध्ये. केव्हा? 1 एप्रिल 2000. ही डेट माहित पाहिजे. आणि 65 वर्षांनी त्यापेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना 10 kg अन्नधान्य मोफत भेटतात. 10 kg फ्रीमध्ये अन्नधान्य भेटत दर महिन्याला, जे 65 प्लस एजचे आहेत, जे नॅशनल फूड आपले निवृत्ती वेतन योजनेमध्ये कव्हर होत नाही आणि एप्रिल 2000 मध्ये आली, एवढं माहिती पाहिजे. बेसिक गोष्ट आहे. मग या सगळ्या योजनाचं जे आपण तुम्ही बघाल की कोर स्कीम कोणती आहे, तर ते इथं असतं नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम. खूप महत्वाचा प्रोग्राम आहे. 1995 मध्ये सुरू झालेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 41 अंतर्गत सुरू झालेला आहे. तुम्हाला कलम विचारते, 41 कलम काय सांगतं की राज्य संस्था काय करेल, जे पण वृद्ध असतील किंवा जे पण डिसेबल्ड असतील, जे पण विकर सेक्शन असतील त्यांच्यासाठी काम करेल. त्यांना वर्क असेल, त्यांना एज्युकेशन संबंधी काम करेल ते. तर नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम भारतीय राज्यघटनेच्या कलम 41 पासून प्रेरित आहे. 1995 मध्ये चालू झाली. ही सामाजिक सहाय्य कार्यक्रम आहे. 15 ऑगस्ट 1995 तारीख माहित पाहिजे, महत्वाची योजना आहे. आणि ही योजना फक्त बीपीएल लोकांसाठी, फक्त बीपीएल व्यक्तींसाठी लाभार्थी म्हणून समावेश होतो भारतीय कलम 41 नुसार. बीपीएल साठी. मग ही योजना एपीएल साठी आहे का, तर एपीएल साठी किंवा बाकी ओपन कम्युनिटीसाठी नाही, बीपीएल साठी. मग आता आपण बघू का, याच्यामध्ये ना 5 उपयोजना म्हणजे 5 योजना येतात. एक इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम येते. ओके, त्याच्यानंतर इंदिरा गांधी विधवा निवृत्ती पेन्शन योजना. ओके, त्याच्यानंतर इंदिरा गांधी अपंगत्व निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आणि अन्नपूर्णा योजना जी आपण बघितली 1 एप्रिल 2010, 10 kg मोफत अन्नधान्य. सो या 5 योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, हे सगळ्या योजना तुम्हाला माहित पाहिजे. एक एक वृद्धांसंबंधी, एक विधवांसंबंधी, एक अपंगत्वासंबंधी, एक कुटुंब कल्याण आणि एक अन्नपूर्णा योजना. ओके, या योजना त्यामध्ये येतात, एवढं माहित पाहिजे. पुढचं बघा, संतुलित वृद्धीचा दराचा उद्देश, म्हणजे संतुलित वृद्धी दराचा उद्देश बॅलन्स ग्रोथ रेट मीन्स. आता बॅलन्स ग्रोथ झाली पाहिजे म्हणजे काय, तर इक्वॅलिटी बिटवीन द ग्रोथ रेट ऑफ इन्कम, ग्रोथ रेट ऑफ आउटपुट अँड ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्स. किती सोपं आहे बघा. तुमच्याकडे काहीतरी नैसर्गिक साधन संपत्ती, नैसर्गिक संसाधने काही पण असेल, समजा तुम्ही काय फॉरेस्ट मधले जे लाकूड आहे ते वापरताय, मग त्यांची तुम्ही काय करताय, त्याचं उत्पादन घेताय, राईट, त्याचा वापर करताय आणि त्याचं उत्पन्न वृद्धी होते. मग नॅचरल रिसोर्सेस पण त्या दराने वाढले पाहिजे ना. तर नैसर्गिक वृद्धी पण झाली पाहिजे, त्याच वेळेला तुमचं इन्कम पण वाढलं पाहिजे आणि इकॉनॉमिक जी पण ग्रोथ झाली पाहिजे. कळतंय का? या सगळ्या गोष्टी ज्या होतात तेव्हा कुठेतरी इकॉनॉमी बॅलन्स मध्ये होते. आता याच्यामध्ये 3 पॅरामीटर होते म्हणून पहिला ऑप्शन. सेकंड बघा तुम्ही काय असतं, उत्पन्नाची वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर, याचे 2च पॅरामीटर होतं, एक इन्कम आणि एक पॉप्युलेशन. फक्त याच्यानुसार कसं काय बॅलन्स होणार ना. तुम्ही निसर्गाला कन्सिडर केलं पाहिजे, सराउंडिंग एन्व्हायरमेंटला, नैसर्गिक संस्थे. तिसरं बघा, नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर निसर्गाचा आणि उत्पन्नाचा वृद्धी दर यांची समानता. पण याच्यामध्ये निसर्गाने हे 2च गोष्टी घेतल्या. म्हणून असे क्वेश्चन डील करताना तुम्हाला मोस्ट इन्क्लुझिव्ह पर्याय कोणता वाटतोय, की हा त्याच्यामध्ये आपण इन्कम पण घेतलं, त्याच्यामध्ये आपण आउटपुट पण घेतलं, त्याच्यामध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस पण घेतले. या सगळ्यांचं जेव्हा एकत्रित डेव्हलपमेंट होईल त्याला म्हणतात नॅचरल डेव्हलपमेंट. आणि म्हणून संतुलित वृद्धी सिद्धांत करताना तुम्हाला काय करायचंय, मोस्ट इन्क्लुझिव्ह अप्रोच जो असेल, ज्याच्यामध्ये सगळ्या घटकाचा विचार असेल, निसर्गाचा पण विचार असेल, मानवाचा पण विचार असेल आणि इकॉनॉमीचा पण विचार असेल, असा ऑप्शन घ्यायचा आहे. याला म्हणतात संतुलित वृद्धी दराचा उद्देश काय असतो. ओके, आता पुढचं होतं नागरीकरण म्हणजे काय. हा क्वेश्चन खूप लोकांचा चुकला होता. ते अर्बनायझेशन म्हणजे काय. ओके, आपल्याकडे माहिती आहे, हा समजा ग्रामीण भाग असेल. ओके, आणि ग्रामीण भागाकडून लोक काय करतात, शहरी भागामध्ये जातात. तर ज्यावेळेस ग्रामीणकडून शहरी भागाकडे लोक जातात त्याला अर्बनायझेशन होतं. म्हणजे शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण. बराबर आहे ना. शहरामध्ये काय होत आहे, लोकसंख्या कॉन्सन्ट्रेट होते, सगळेजण शहरामध्ये येत आहे, तिकडे राहत आहे. तर शहरामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण होणे म्हणजे अर्बनायझेशन. मग याचा अर्थ दुसरं, शहरामध्ये लोकसंख्येचं विकेंद्रीकरण. हे तर पर्याय चुकीचं आहे ना.
विकेंद्रीकरण कसं काय असू शकतं? गावामधले विकेंद्रीकरण पाहिजे होतं, म्हणजे ऑप्शन काय पाहिजे होता? गावातील लोकसंख्येचं विकेंद्रीकरण होऊन ते शहरात घेतं, ठीक ऑप्शन होता. शहरामध्ये केंद्रीकरण होत आहे हे राईट पाहिजे, शहरामध्ये विकेंद्रीकरण होत नाही म्हणून सेकंड चुकीचं आहे. खेड्यातील लोकांचे केंद्रीकरण हे पण चुकीचं आहे. खेड्याकडून विकेंद्रीकरण होऊन गाव म्हणजे ग्रामीण भागातून विकेंद्रीकरण होऊन शहराकडे जाणं म्हणजे ते झालं. सो तिसरा पण ऑप्शन चुकीचा आहे. आणि लोकसंख्येची घनतेमध्ये वाढ, आता चौथा पर्याय चुकीचा आहे बघा. या ठिकाणी त्यांनी असं मेन्शन नाही केलं. हा का पर्याय चुकला लक्षात घ्या. इकडं काय बोलले, पॉप्युलेशन डेन्सिटी या लोकसंख्येची घनतेचा वाढ, यामध्ये त्यांनी काय बोलले, इन्क्रीज इन द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. याचा अर्थ काय? त्यांनी फक्त डेन्सिटी बद्दल बोलले. आपण म्हणतो ना की आपली 325 डेन्सिटी होती, 325 वरून 365 काहीतरी डेन्सिटी झाली. मग यावेळेस फक्त ती काय 382 डेन्सिटी झाली. तर यावेळी डेन्सिटी यांनी असं सांगितलंय का की शहरी भागातील डेन्सिटीचा वाढ? जर शहरी भागातील डेन्सिटीचा वाढ सांगितलं असतं तर बरोबर होतं हे ऑप्शन वगैरे. कारण या ठिकाणी शहरीने सांगितलं म्हणून पर्याय च नाही येणार. खूप लोकांना काय झालं, ओनली ऑप्शन अ आणि ड मध्ये कन्फ्युज झाला की फक्त अ करू का अ आणि ड करू. बट अ आणि ड हा चुकीचा ठरणार आहे हा पर्याय. तुमचं राईट ऑप्शन काय असणार आहे? फक्त अ हे राईट ऑप्शन असणार आहे. का? कारण की डेन्सिटी जाताना शहरी भागाची सांगितली असती. पर्याय जर असं असता की शहरी भागातील लोकसंख्येच्या घनतेमध्ये वाढ, तर ते शहरीकरणाला लागू होणारा पर्याय होता. ओके, सो ओनली अ ऑप्शन आहे. असे क्वेश्चन तुम्ही फोर्सफुली एक्झाम मध्ये चुकता, सो केअरफुल असू द्या. हा, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. बघा आता आपल्या पॉप्युलेशन डेन्सिटी होतं 2011 नुसार शहरीकरण आपल्याकडे किती 31.16% झाले. शहरी लोकसंख्या किती आहे? तर जवळपास 31% आपण बघितलं, म्हणजे 31% शहरी लोकसंख्या आहे आणि 68% ग्रामीण लोकसंख्या आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेलं राज्य महाराष्ट्र हा पहिल्या नंबरला येतं, ज्यात सगळ्यात जास्त शहरी लोकसंख्या ती शहरामध्ये राहते टोटल पॉप्युलेशनच्या. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि मिझोराम हे राज्यांचा क्रम तुम्हाला माहित असू द्या. महाराष्ट्र, युपी, तामिळनाडू एवढे 3 स्टेट तरी माहित पाहिजे जिकडं शहरी लोकसंख्या जास्त राहते, म्हणजे अकॉर्डिंग टोटल पॉप्युलेशन पैकी शहरी जास्त लोकसंख्या या 3 ठिकाणी राहते, एवढं तुम्हाला माहित पाहिजे. कळतंय? पुढचा क्वेश्चन बघा. बघा, अटल पुनर्जीवन आणि शहरी परिवर्तन अभियान अमृत विषय खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारलंय ना. केअरफुली काय करायचंय, नाहीवर फोकस करायचंय. आता अमृत बेसिस बघू. अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे. एकदम कॉमन स्टेटमेंट होतं की ठीक आहे बाबा, तुम्ही एक अमृत कुठेतरी ऐकलं असेल एक्झाम्पल. तर अमृत भारत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. तुम्ही जर का नॉर्मली एखादी 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 स्कीम करताना काय बघायचंय, एक तर त्याचा टार्गेट ऑडियन्स काय, त्याचे लॉन्च डेट काय आणि त्यांचं मंत्रालय. तर जर का मंत्रालय बघितलं तर बराबर आहे, गृह मंत्रालय. आणि हे देशभरातील शहरामधील पाण्याच्या पुरवठ्याचे आव्हान सोडवतं. आता आहे ना, या ठिकाणी हा एक्स्ट्रीम शब्द आहे, देशभरातील शहरामधील पाण्याचा पुरवठा. आपल्याकडे किती साऱ्या सिटी आहे ना, आपल्याकडे समजा एवढ्या साऱ्या सिटी आहे, सगळ्या सिटीमध्ये ही लागू नाहीये. आपण काय केलं तर स्टार्टिंगला टार्गेट मोडियनमध्ये 500 सिटीमध्ये लागू केले, म्हणून क पर्याय चुकीचा होता. ड बघा, 25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरामध्ये हा लागू करण्यात आला. बरोबर, आपण टार्गेट ओडियन मध्ये आपण 500 सिटीमध्ये हा लागू केला होता स्टार्टिंगला, आणि त्यांच्याद्वारे मग आपण एक्सपेंड करणार होतो, म्हणून क विधान चुकीचं. म्हणून योजना करताना बघा 2 क्वेश्चन तर योजनावर आले. एक अन्नपूर्णा योजना आपण बघितली, जी 1 एप्रिल 2000 होती, ओल्ड एज पेन्शन मध्ये ज्यांना भाग नाही भेटला. आणि एक अमृत योजना बघतो, म्हणजे दोन क्वेश्चन तर योजनावर. तर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना योजना चांगले करा, महत्वाचं आहे. ओके. अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अमृत 25 जून 2015 आली आहे. गृह मंत्रालय आणि शहरी विकास मंत्रालय 500 निवडक सिटीमध्ये तुम्हाला जिकडे 60% आपली पॉप्युलेशन राहते त्यामध्ये पायाभूत सुविधा द्यायचा. मग इन्फ्रास्ट्रक्चर देताना काय, वेगवेगळे प्रकल्प राबवायचे, शहरी परिवर्तन करायचं, सांडपाणी नेटवर्क करायचं, पाणी पुरवठा, म्हणजे त्या शहराचा एकंदरीत विकास करायचा. आणि अमृत 2.0 ची डेट विचारू शकता केव्हा. तर अमृत 2.0 1 ऑक्टोबर 2021 अमृत 2.0. 25 जून या दोघं डेट माहीत पाहिजे. 25 जून 2015ची पण महत्वाची लक्षात असू द्या, आणि 1 ऑक्टोबर 2021 पण अमृत 2.0 लॉन्च झालेली 5 वर्षासाठी, 21 पासून तर 25-26 पर्यंत. सो हे डेट लक्षात असू द्या ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये, ही जून आणि हे ऑक्टोबर. ओके. पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, आता हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी हा चॅप्टर महत्वाचा आहे. पॉवर्टीवर पण क्वेश्चन येतात, दारिद्र्य गरिबीवर. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक टिंब टक्क्यापेक्षा अधिक असतो तेव्हा ते कुटुंब अनेक अंगामी म्हणजे मल्टी डायमेन्शनली पुअर समजले जाते. आपल्याकडे ना मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स नावाची कन्सेप्ट आहे, जी 2010 मध्ये आपण. मग त्यांनी असं सेग्रिगेट केलेलं आहे की 33, 40, 50 वगैरे. तर जर 33.3 पेक्षा जास्त असेल
तर त्या फॅमिलीला मल्टी डायमेन्शनली पुअर म्हणतात. MDP के मल्टी डायमेन्शनली त्या अँगलने पुअर आहे असं कन्सिडर केलं जातं. हे लक्षात असू द्या याच्यामध्ये. मग थोडक्यात आपण बघू बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आपला काय आहे ना, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काय. ऍक्च्युली ना आपल्याकडे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स नावाचा कन्सेप्ट होता 1997 मध्ये. ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या जागी आपण काय केलं, 2010 मध्ये आपल्याकडे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आला. तर तुम्हाला विचारू शकता ह्युमन पॉवर्टीच्या जागी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आला का, केव्हा केव्हा आला. सो ह्युमन पॉवर्टी HP जागी काय आला, MP आला. HP केव्हाचा होता, 97चा. MP केव्हाचा आहे, 10चा. एवढं लक्षात असू द्या. काय मग सुरुवात 2010 मध्ये झाली. 97 मध्ये HPI होता, त्याच्या जागी हा आलेला आहे. याच्यामध्ये 3 डायमेन्शन आणि 10 इंडिकेटर आहे. म्हणजे 3 डायमेन्शन असतात आणि 10 इंडिकेटर्स यामध्ये. त्याच्यामध्ये आरोग्य असेल, आरोग्यामध्ये पोषण किती, न्यूट्रिशन आणि बालमृत्यू किती होत आहे, शिक्षण, शालेय शिक्षण वर्षांनी बालकांची पटसंख्या आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, जीवनमानाचा दर्जा, त्यामध्ये मालमत्ता, वीज, पाणी, स्वच्छतागृह, स्वयंपाकाचे इंधन आणि जमीन आणि फरशी असे येतात. सो टोटल 3 तुमचे डायमेन्शन आहे आणि त्याच्यानंतर 10 इंडिकेटर आहे. एवढं लक्षात असू द्या. 2010 मध्ये आलेला आहे. कोण करतं, तर UNDP द्वारे पब्लिश केला जातो. आता याच्यामध्ये दिलं होतं बघा, एक काय असतं, एक तर 20 ते 33च्या दरम्यान तुमच्याकडे निर्देशांक असू शकतं किंवा 33.33 पेक्षा जास्त असू शकतं, म्हणजे +33.33 पेक्षा आणि 50% जास्त असू शकतं. मग तुम्हाला होतं की मल्टी डायमेन्शनली पुअर वगैरे किंवा काय होतं. तर हे बघा, हे व्हल्नरेबल, हे मल्टी डायमेन्शनली पुअर वगैरे आणि हे सिव्हिअरली मल्टी डायमेन्शनल पुअर. सो VDS लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही व्हेरी डिपेंडंट स्टुडंट वगैरे काहीतरी लक्षात ठेवू शकता. त्यावरून होऊ शकतं तुमचं. व्हेरी डिपेंडंट स्टुडंट लक्षात ठेवलं तर तुमचं होऊ शकतं की 20 ते 23 असेल तर त्यांना व्हल्नरेबल म्हणताय की बाबा ते मल्टी डायमेन्शनली पुअर होऊ शकतं. 33% जास्त असेल तर ते म्हणजे जास्त बहुआयामी दारिद्र्य जे आपला क्वेश्चन आला होता ते. आणि 50 पेक्षा जास्त असेल तर ते सिव्हिअरली म्हणजे एकदम तीव्र त्यांच्याकडं गरिबी आलेली आहे, तेवढं लक्षात ठेवा. सो व्हेरी डिपेंडंट स्टुडंट काहीतरी लक्षात ठेवा. सो तुम्हाला आज याच्यावर क्वेश्चन आलेले आहे 2दा. एखाद्या वेळेस याच्यावर पण येऊ शकतं, व्हल्नरेबल कोणाला म्हणतात किंवा सिव्हिअरली मल्टी डायमेन्शनल पुअर कोणाला म्हणतात, कशा पण येऊ शकतं. सो माहिती असू द्या. आता पुढे बघा, LPG रिलेटेड आहे. जून 1991 मध्ये अर्थव्यवस्थेचा पुरवठा बाजू सुधारण्यासाठी, पुरवठा म्हणजे सप्लाय साईड सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू करण्यात आले. ते काय महत्वाचे, म्हणजे LPG रिफॉर्म होतं ना, त्यामध्ये आपण उदारीकरणामध्ये जे उपाय केले ते काय काय महत्वाचे. पहिलं, व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा, ट्रेड अँड कॅपिटल फ्लो रिफॉर्म. बरोबर आहे, आपण ट्रेड जास्तीत जास्त वाढवला, कॅपिटल रिफॉर्म केला, इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन केलं. बरोबर आहे, खूप सारे बंधनं होते आपल्याकडे, रेट ॲपिझम चालायचं, इंडस्ट्रीवर खूप सारे बंधनं होते, ते बंधनं काढले. डिसइन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक एंटरप्रिनियरशिप रिफॉर्म, म्हणजे निर्गुंतवणुकीचं धोरण आपण अवलंबलं आणि सार्वजनिक उद्योगामध्ये सुधारणा केल्या. काय कारण की सार्वजनिक उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करप्शन वाढलं होतं, रेट ॲपिझम वाढलं होतं, त्यामुळे त्यांची इफिशियन्सी कमी झाली होती. आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा म्हणजे फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कशामध्ये येतात, सप्लाय साईड म्हणजे पुरवठा बाजू सुधारणामध्ये येतात. जे LPG रिफॉर्म आपण 1991 मध्ये केलं. तर याचा आन्सर काय येणार आहे, ऑल ऑफ द अबोव्ह येणार आहे, सगळ्याच्या सगळं येणार आहे. सो LPG रिफॉर्म ऑफ चॅप्टर तुम्हाला महत्वाचं करायचं आहे. तर काय काय महत्वाचं आहे, पॉवर्टी चॅप्टर महत्वाचा तुम्हाला करायचा आहे, LPG चॅप्टर महत्वाचं आहे, त्याच्या रिलेटेड करायचं आहे. 5 इयर प्लॅन महत्वाचे असतात, तो एक चांगला करायचा आहे. आणि आपण जे आता स्टार्टिंगला बघितलं होतं की एखाद्या लँड रिफॉर्म जे आहे, लँड रिफॉर्म मध्ये क्वेश्चन तर लँड रिफॉर्म एक करा. आणि योजना ज्या असतात, योजना खूप डेप्थ मध्ये नाही करायच्या, योजनामध्ये बेनिफिशियरी कोण आहे, त्याचं लॉन्च शेअर काय, जेवढ्या गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर पुढचं बघा, विविध योजना म्हणजे दस्तऐवजातून नियोजनाचा दीर्घकालीन उद्दिष्ट. बघा आपण आता जे घेतला 5 इयर प्लॅन मध्ये येतात, तर आपण जेव्हा एखादा 5 इयर प्लॅन दीर्घकालीन उद्दिष्ट बनवतो तर त्याचं काय असतं, लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग काय आहे बाबा, है ना, जे डॉक्युमेंटमध्ये आपण करतो. असे जे कॉमन बेस क्वेश्चन येतात ना, त्याचा ऑल ऑफ द अपोज येतं. बघा आपण एखादं प्लॅनिंग का करतोय, आपली वृद्धी झाली पाहिजे, आपण आत्मनिर्भर बनलं पाहिजे. आणि आपण 5 इयर प्लॅन 1991 मध्ये जे चालू केलं, आपला पर्पज हाच होता ना की देशाची वृद्धी झाली पाहिजे, आपण आत्मनिर्भर बनलं पाहिजे, बेकारी आपल्या देशातून संपली पाहिजे, उत्पन्नाची विषमता जी श्रीमंत गरीब ती कमी झाली पाहिजे, गरिबी निर्मूलन झाली पाहिजे, मॉडर्नायझेशन झालं पाहिजे आणि समावेशक आणि शाश्वत वृद्धी म्हणजे इन्क्लुझिव्ह आणि सस्टेनेबल ग्रोथ झाली पाहिजे. हे सगळे ऑब्जेक्टिव्ह कुठेतरी होते आपल्या इकॉनॉमिक प्लॅनिंग मध्ये, 5 इयर प्लॅन्स मध्ये, की आपल्याला बाबा एक असा सोसायटी निर्माण करायची ज्यामध्ये सगळ्यांचा समावेश असेल, ज्यामध्ये सगळ्यांना इक्वॅलिटी भेटेल, अशी सोसायटी करायची. तर असे ऑब्जेक्ट तुम्ही लॉजिकली गेले तर ऑल ऑफ द अबोव्ह करू शकता. कळतंय. सो त्याच्यावर क्वेश्चन येतात, 5 इयर प्लॅनवर क्वेश्चन येतात. सो करा तो चॅप्टर चांगला. योजना निर्मिती आणि यशाच्या पुढील कोणते काय गरजेचं आहे, 5 इयर प्लॅनसाठी काय काय, द फॉर्म्युलेशन प्रोसेस ऑफ प्लॅन रिक्वायर द फॉलोइंग. तर एखादा प्लॅन बनवताना तर परत प्लॅनिंगवर आलाय
एखादा प्लॅन बनवण्यावर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागतात. एक तर नियोजन आयोग लागेल, त्याच्या संबंधी आकडेवारी लागेल आणि काहीतरी उद्दिष्ट लागेल जे तुम्हाला रीच करायचे, बरोबर आहे. सेकंड, लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चित करावं लागेल. एखादं टार्गेट फिक्स करावं लागेल ना. आता तुम्हाला एखादी एक्झाम पास करायची, त्याच्यासाठी पण तुम्ही प्लॅनिंग करतात, त्याच्या रिलेटेड आकडेवारी सगळी गुरु करणार, मग त्याचे प्रायोरिटी डिसाईड करणार, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्स, त्यासंबंधी कोणकोणते संसाधने ते जमा केले जातात. त्याच्यानंतर इनकम किंवा अब्रक कार्यक्षम प्रशासन पाहिजे, योग्य विकास धोरण या ठिकाणी, आणि प्रशासन आणि काटकसर शिक्षणाचा पाया, एज्युकेशनचा बेस, काटकसर, हे सगळ्या गोष्टी लॉंग टर्मसाठी जे व्यवस्थित करा, तर त्यावेळेस योजना निर्मिती आणि त्याच्यातून यश भेटेल, है ना. प्रशासनामध्ये काटकसर पाहिजे. जर एखादा तुम्ही प्लॅन बनवताय तर त्याच्यामध्ये किती प्रकार खर्च लागणार आहे, काय लागणार आहे, त्याचं पुढे नियोजन लागेल, शिक्षणाचा पाया लागेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक इन्क्लुझिव्ह अप्रोचने आपण योजना निर्मिती करत असतो, एवढं लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. हा, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीब असतो, हे विधान कोणाचे? अ कंट्री इज पुअर बिकॉज इट्स पुअर, हे विधान कोणाचे? तर रॅग्नर नर्क्स यांचे. एक आपल्याला स्टेटमेंट विचारा, मग तुम्ही हे थोडं बघून ठेवायचं, मार्शल संबंधी काय, किंवा रॉबिन संबंधी काय, किंवा जी मेडाल संबंधी काय. तर रॅग्नर नर्क्स यांचं विधान होतं की एखादा देश गरीब असतो म्हणून तो गरीब असतो. याचं विधान काय? समजा की हा एखादा देश असेल, हा जर का गरीब असेल, त्याच्याकडे नॅचरल रिसोर्सेस जरी असले, त्याच्याकडं एज्युकेशन नाहीये, राईट आहे, या देशाकडे हेल्थ वगैरे सुविधा चांगल्या नसतील, मग त्याच्यामध्ये त्याचा IMR रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जास्त असेल, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जास्त असेल, आरोग्याच्या सुविधा जास्त नसतील, म्हणजे ऑलरेडी गरिबी असल्यामुळे त्याच्याकडे ऑलरेडी प्रॉब्लेम्स आहे. मग काय होणार आहे की त्यांची जी भावी पिढी निर्माण होणार आहे ती पण एवढी इफिशियंट नसेल, का की फिजिकली नसेल किंवा आपण हेल्थच्या दृष्टीने नसेल, आणि मग तो देश काय करतो, गरिबीच्या एक सायकलमध्ये काय अडकून जातो, फसून जातो. आणि म्हणून म्हटलं की एखादा देश गरीब असण्याचं कारण काय? कारण की तो गरीब आहे मुळातच. हे वाक्य महत्वाचं, याच्यावर क्वेश्चन येतं. रॅग्नर नर्क्सचं वाक्य हे महत्वाचं असू द्या. ओके, पुढचे, संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार मध्ये संतुलिताची गरज आहे. परत बॅलन्स ग्रोथ थेरीवर परत एक क्वेश्चन आलाय. बॅलन्स ग्रोथ थेरी रिक्वायर द बॅलन्स बिटवीन. आता परत इन्क्लुझिव्ह बघा, बॅलन्स ग्रोथ थेरी म्हणजे काय? तर उपभोग वस्तू आणि औद्योगिक वस्तू. उपभोग वस्तू म्हणजे काय? आपल्यासारखे जे कंझ्युमर गुड्स असतात त्या उपभोग वस्तू. इंडस्ट्रियल गुड्स म्हणजे काय? जे इंडस्ट्री एखाद्या प्रोड्यूस करतात त्या इंडस्ट्रियल गुड्स वगैरे. त्याच्यानंतर कॅपिटल गुड्स आणि इंडस्ट्रियल गुड्स, म्हणजे या दोन पर्याय तुम्ही फक्त कन्सिडर केलं आहे. कृषी आणि उद्योग आणि अर्थव्यवस्थेचे सर्व क्षेत्र. ऍक्च्युली बॅलन्स ग्रोथ थेरीमध्ये तुम्ही एक पर्टिक्युलर काय काय सेक्टरचा ओव्हरऑल ग्रोथ करण्याच्या दृष्टीने बॅलन्स ग्रोथ थेरी लागू केली जाते. ओके, पुढचं घ्या. शुम्पीटर यांच्याबद्दल आलं होतं. आता हा शुम्पीटर रिलेटेड आपण, तुम्ही जर काय हे YCMI बुक्स वाचले असेल तर त्यांचे रिलेटेड विधान होतं, दोघं राईट आहे, की विकास म्हणजे स्थितीशील, स्थितीत खंडित आणि स्फूर्तीपणे बदल, म्हणजे विकास आणि वृद्धी यामधला फरक दिला होता. तर डेव्हलपमेंट त्यांनी काय सांगितलं होतं, डिसकंटिन्युअस असतो, स्पॉन्टेनियस चेंज असतो आणि स्टेशनरी स्टेट असते. डिसकंटिन्युअस, स्पॉन्टेनियस चेंज आणि स्टेशनरी विकास संबंधी होतं. अँड ग्रोथ इज अ ग्रॅज्युअल, G फॉर ग्रोथ, G फॉर ग्रॅज्युअल लक्षात ठेवा. द ग्रोथ इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस, स्टेडी स्टेट चेंज इन द लॉंग रन. लॉंग रन मध्ये ग्रोथ होणार आहे, स्टेडी स्टेट लॉंग रन मध्ये ग्रॅज्युअली चेंज होणं. अबाउट अ ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द रेट ऑफ सेव्हिंग अँड पॉप्युलेशन. तो ग्रोथ इज ग्रॅज्युअल, एवढं एक लक्षात ठेवा. अँड डेव्हलपमेंट इज डिसकंटिन्युअस. D फॉर डेव्हलपमेंट इज डिसकंटिन्युअस अँड इट इज स्पॉन्टेनियस. So D for development is a discontinuous, it is a spontaneous procedure, and growth is a gradual procedure according to शुम्पीटर. तर शुम्पीटर बद्दल हे विधान आले होते. उद्याला जाऊन तुम्हाला कन्फ्युज करू शकता, हे दोघांमध्ये डेव्हलपमेंट देतील आणि ग्रॅज्युअल देतील, समजा. तर डेव्हलपमेंट संबंधी डिसकंटिन्युअस लक्षात ठेवा आणि ग्रोथ संबंधी ग्रॅज्युअल लक्षात ठेवा. GG आणि DD असं फिरवलं तुम्हाला तर लक्षात राहील. हे दोघं विधान राईट आहे. पुढचं बघा, रंगराजन कमिटीबद्दल आहे ना. पॉवर्टी चॅप्टरवर परत एक क्वेश्चन आहे. रंगराजन कमिटी 2014 मध्ये 2011-12 साठी दारिद्र्य रेषा डेली खर्च आहे ना, म्हणजे आपण डेली किती खर्च करतो पर कॅपिटा पर डे कन्झम्पशन एक्सपेंडिचर. आपल्याकडे आहे ना एक्सपेंडिचरच्या आधारे दारिद्र्य काढलं जातं. तर त्यांनी काय खर्च पातळी दिली होती शहरी आणि ग्रामीण भागासाठी? तर बघा ना, तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, अर्बन भागामध्ये शहरीमध्ये जास्त खर्च असतो ग्रामीण भागापेक्षा, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं काय, ग्रामीण भागासाठी म्हणजे शहरी आणि ग्रामीण, म्हणजे पहिला अर्बनचा पर्याय पाहिजे आणि दुसरा रुरलचा पर्याय पाहिजे. म्हणजे पहिला पर्याय कधी पण मोठा पाहिजे. इकडे बघा पहिला पर्याय मोठा होता, इकडे पण पहिला पर्याय मोठा होता, इकडे पण अर्बन. आता या ठिकाणी त्यांनी शहरामध्ये पातळी दिली होती की 47 रुपीज आणि 32 रुपीज. म्हणजे अर्बन भागामध्ये एक्सपेंडिचर एखादा जण 47 रुपये पर डे करतोय आणि ग्रामीण भागामध्ये 32 रुपये एका दिवसाला खर्च करतोय, तर तो गरीब नाही.
अर्बन भागामध्ये 47 रुपीज, रुरल भागामध्ये 32 रुपीज. जर एवढा खर्च एका दिवसाला एक व्यक्ती पर डे कन्झम्पशन एक्सपेंडिचर करत असेल तर तो व्यक्ती गरीब नाही, अशी डेफिनेशन रंगराजन कमिटीने 2014 मध्ये अहवाल आला 11-12 साठी दिली होती. सो रंगराजन कमिटी महत्वाची का? खूप महत्वाची. रंगराजन कमिटी 2012 मध्ये नेमणूक झाली होती. त्याने जून 2014 मध्ये आपला अहवाल दिला आणि खर्चाची पाती 2011-12 यासाठी केली होती. तुम्ही स्टेट बोर्ड पण याच्यासाठी रेफर करू शकता. यावर तुम्हाला माहिती आहे की रुरल आणि अर्बनसाठी रुरलमध्ये 32 रुपये, अर्बनमध्ये 47 रुपये एवढं त्याने दिलं होतं. हे लक्षात असू द्या. केव्हाची कमिटी? 2012ची. त्यांचा अहवाल केव्हा आला? 2014ला अहवाल आला. या बेसिसवर क्वेश्चन येतात. मग रंगराजन कमिटी, तेंडुलकर कमिटी या सगळ्या कमिटीज माहीत पाहिजे. ओके. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये बघा, ग्रामीण भागामध्ये 1155 एवढी कॅलरी त्यांनी सांगितलं होतं आणि मासिक खर्च विचारला होता 972. तर 32 रुपये पर डेच्या हिशोबाने आपण कन्सिडर करतो. मग महिन्याला खर्च गुणिले 5 जणांची एक फॅमिली कन्सिडर होते, तर महिन्याला 972 रुपये. बघा 2 आणि 2 32 आणि 2 972, 32 रुपये आणि महिन्याला 972 रुपये. आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरी होती. इकडं 1407 रुपये आणि 47 रुपये. बघा 1407 मधून हे दोन तुम्ही डिलीट केले तर 47 बनतं. 1407 आणि 47 कसा? हे दोघं डिलीट करा, 47 आणि 47. सो एक्झाम मध्ये जर हे पर्याय पण आले तर लक्षात ठेवा. ओके. 900 आणि 972 आणि 32 रुपये एवढी खर्च पाती रंगराजन कमिटीने सांगितली होती, लक्षात असू दे. ओके. त्याच्यानंतर जनधन योजना तर आयोगाची खूप फेवरेट आहे. 2014 मध्ये शासनाने वित्तीय सर्वसमावेशनासाठी कोणती योजना केली? फायनान्शियल इन्क्लुजनसाठी जनधन. 3 क्वेश्चन तर योजनावर होते, आपण बघितले. अमृत योजनेवर क्वेश्चन आलेला आहे. अमृत योजना 2015चे जवळपासचे ते योजनेवर आलेला आहे. त्याच्यानंतर आपण जे न्यूट्रिशन वगैरे ती योजना बघितली त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. जनधन योजनाची जनधनवर क्वेश्चन आलेला आहे. सो योजना तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे प्रिलिमसाठी. बेसिक ती प्रायोरिटी कोण, सेक्टर कोण आणि लॉन्च वगैरे केव्हा झाल्या तेवढं तरी तुम्हाला माहित पाहिजे. पॉवर्टी एक चॅप्टर, लँड रिफॉर्म एक चॅप्टर चांगलं करायचं आहे. 5 इयर प्लॅन एक चॅप्टर बघून ठेवायचं आहे. हे 4-5 चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित केले तर क्वेश्चन डील होतात. ओके. पीएम जनधन योजना 15 ऑगस्टला घोषणा झाली होती आणि 28 ऑगस्ट 2014 मध्ये लॉन्च झाली होती. 28 ऑगस्ट 2014 मध्ये लॉन्च केली होती. अपघात विमा 2 लाखाचा आणि जीवन विमा 30,000 रुपयाचा या ठिकाणी भेटतो, एवढं लक्षात ठेवा. आणि पुढचा शेवटचा क्वेश्चन जेंडर बजेट संबंधी होता. जेंडर बजेट म्हणजे काय? तर इंडिपेंडंट प्रोव्हिजन ऑफ वुमन इन जनरल बजेट. बघा ना, आपल्याकडे बजेट कन्सेप्ट आहे. बजेट आपल्यासाठी जेंडर बजेट असं नाही की महिलांसाठी आपण सेपरेट एक दुसरा बजेट बनवला. तुम्हाला कळतील की पुरुषांसाठी वेगळा बजेट नाही, महिलांसाठी वेगळा बजेट नाही. सामान्य अर्थसंकल्प पुरुषांसाठी स्वतंत्र तरतूद नाही, है ना. म्हणजे जेंडर बजेट हा महिलांसाठी असा वेगळा बजेट आहे का? नाही, असं नाही. आपण काय करतोय, नॉर्मल एक बजेट बनवला ना, तर आपण काय करतो, स्मॉल पोर्शन ऑफ जो एक एरिया आहे, समजा आपला 100 रुपयाचा आपला बजेट असेल, तर आपण काय करतो 30 रुपये आपण काय करतो महिलांसाठी राखीव ठेवतो, की बाबा याचं पर्पज काय असेल की आपण महिलांसाठी हा खर्च करू, महिलांची एम्पॉवरमेंटसाठी, डेव्हलपमेंटसाठी. तर नॉर्मल बजेटमध्येच काय करायचा, एक स्मॉल सेक्शन आपण काढायचं जो महिलांसाठी असेल. इंडिपेंडंट प्रोव्हिजन फॉर वुमन इन जनरल बजेट. हे एक जनरल बजेट होतं आपलं. जनरल बजेटमध्ये स्मॉल पोर्शन आपण महिलांसाठी काढला, याला म्हणतात जनरल बजेट. ओके. सो जनरल बजेट बद्दल तुम्हाला माहित पाहिजे थोडक्यात. 2001 मध्ये अर्थमंत्री असताना अर्थमंत्री भाषणामध्ये पहिल्यांदा ही कन्सेप्ट आली होती. 2005 मध्ये पहिल्यांदा लिंग बजेट किंवा जेंडर बजेट हातामध्ये आला. आणि महाराष्ट्रामध्ये मला जेवढं आठवतं 2013 मध्ये पहिल्यांदा जेंडर बजेट आला आहे, एवढं लक्षात असू द्या. सो जेंडर बजेटवर क्वेश्चन येतात. ओके. सो ठीक आहे, एवढे आपण क्वेश्चन बघितले. राज्याच्या पूर्व परीक्षा 2023च्या अर्थशास्त्राचे 15 क्वेश्चन 4 जूनच्या एक्झामचे. आता तुमची जी 1 डिसेंबरला एक्झाम आहे त्यासाठी हे व्हिडिओ महत्वाचा असेल. या टॉपिकवर लक्ष असू दे, याच्यावर क्वेश्चन येतात. इकॉनॉमिकच्या एवढे टॉपिक रिवाइज करा प्रॉपरली. ऑल द बेस्ट सगळ्यांना.